हॅलो एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 इयत्ता तिसरी इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या भागामधील इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. पहिला प्रश्न, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज रॉंग पेअर ऑफ रायमिंग, म्हणजे खालीलपैकी यमक न जुळणारी जोडी कोणती? तर पॉकेट, जॅकेट करेक्ट आहे. नेम, गेम बरोबर आहे. गेट, डेट बरोबर आहे. मॅन, सन ही मात्र चुकीची आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. सोबत दिलेल्या चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. चित्रामधील मुलगा खाली वाकलेला आहे, तर याच्यासाठी शब्द काय येईल? बेंड, BEND. बेंड म्हणजे काय? वाकणे. पहिला जो पर्याय आहे JUMP, जंप म्हणजे काय? उडी मारणे. तिसरा जो पर्याय आहे SMILE, स्माईल म्हणजे काय? हसणे. आणि हाईड, HIDE, हाईड म्हणजे काय? लपविणे. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोइंग स्ट्रोक्स. खालील पर्यायांतून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती, तो पर्याय निवडा. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा वाय दिलेला आहे. वायची जी पद्धत दिलेली आहे ती कशी दिलेली आहे? बरोबर आहे. पहिल्यांदा आपण स्लांट लाईन आणि त्याच्यानंतर काय करतो? त्याच्यानंतर आपण अजून एक मोठी स्लांट लाईन काढतो. नंतर दुसरा जो दिलेला आहे पी साठी पहिल्यांदा आपण स्टँडिंग लाईन आणि नंतर वरच्या बाजूने खाली कर्व काढतो. बरोबर आहे. नंतर क्यू काढताना मात्र पहिल्यांदा आपण स्टँडिंग लाईन काढतो आणि त्याच्यानंतर कर्व काढतो. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? पहिल्यांदा कर्व काढलेला आहे आणि नंतर स्टँडिंग लाईन काढलेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवते. वाय काढताना आपण पहिल्यांदा याप्रमाणे छोटी स्लांट लाईन आणि त्यानंतर वरून खाली मोठी स्लांट लाईन काढतो. म्हणजे वरून खाली एक रेषा, याला 1 क्रमांक, आणि वरून खाली दुसरी रेषा, याला 2रा क्रमांक. हे बरोबर आहे. नंतर आपल्याला दिलेला आहे पी काढताना पहिल्यांदा आपण स्टँडिंग लाईन काढतो. स्टँडिंग लाईन कशी आली? वरून खाली आली, 1 क्रमांक. आणि नंतर काय काढतोय आपण? याप्रमाणे कर्व काढतोय. ठीक आहे. मग हा कर्व अर्धा गोल जो आहे याप्रमाणे काढतोय, याला आला 2रा क्रमांक. हे देखील बरोबर आहे. यानंतर तिसऱ्यांदा आपल्याला दिलेला आहे क्यू काढताना आपण कसा काढतो? क्यू काढताना पहिल्यांदा आपण स्टँडिंग लाईन काढणार आणि त्याच्यानंतर काय काढणार आहे? कर्व काढणार आहे. म्हणजे काय येईल? वरून खाली स्टँडिंग लाईनला 1ला क्रमांक आणि वरून खाली जो येतोय त्याला 2रा क्रमांक. ही पद्धत बरोबर असेल. पण उत्तराच्या पर्यायात काय केलेलं आहे? या आकृतीला 1ला क्रमांक दिलेला आहे आणि इथं 2रा क्रमांक दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणून चुकीची पद्धत कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 ही चुकीची पद्धत आहे. यामध्येच अजून एच देखील काढलेला आहे. एच काढताना कसा काढतो आपण? पहिल्यांदा वरून खाली स्टँडिंग लाईन, याला 1 क्रमांक, आणि त्यानंतर आपण काय करतोय? डाऊन कर्व काढतोय. ठीक आहे. मग डाऊन कर्व कसा येईल? याप्रमाणे डाऊन कर्वला 2nd नंबर येईल. तर 4th ऑप्शन जो आहे तो देखील करेक्ट आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बाहेर निघेल. प्रश्न क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग इज ए रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे? विनंती करताना आपण सुरुवात कशाने करतो किंवा विनंती करतोय म्हणजे त्याच्यामध्ये शब्द कोणता येतो? प्लीज हा शब्द रिक्वेस्ट असेल, विनंती असेल, याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. मे आय कम इन टीचर. ठीक आहे. आता हे काय आहे? परवानगी आहे. शाळेमध्ये असताना वर्गात यायचं असेल तर आपण काय विचारतो? मे आय कम इन टीचर. बरोबर. म्हणजे ही काय आहे? परवानगी, परमिशन आहे. गुड मॉर्निंग काय? ग्रीटिंग आहे. सकाळी तुम्ही जेव्हा कोणाला भेटता त्यावेळी गुड मॉर्निंग बोलता. नेक्स्ट, कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज. तुम्ही तुमचं पुस्तक देऊ शकता का? कृपया तुम्ही तुमचं पुस्तक देऊ शकता का? ही काय आहे? विनंती आहे. तुम्ही काय करताय? विनंती करताय.
अँड लुक ॲट द विंडो ही काय आहे? इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सूचना आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही काय असेल? विनंती असेल. प्रश्न क्रमांक 5, फाइंड द अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारांतून इंग्रजी अक्षर शोधा. अतिशय सोपा आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला टी तयार झालेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 6, लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट प्रपोजिशन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. चित्र पहा व पर्यायांतून योग्य शब्दयोगी अव्यय शोधा. आता प्रेपोजिशन म्हणजे काय? की एखादी वस्तू कुठं ठेवलेली आहे हे आपल्याला समजतं. मग वेअर इज द बॉल? चेंडू कुठे आहे? तर चेंडू कुठं आहे? चेंडू हा टेबलच्या वरती आहे. मग आपण काय म्हणणार? ऑन द टेबल. आपण काय म्हणणार? ऑन द टेबल. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. खालील चित्राकरिता योग्य वर्णन करणारे शब्द निवडा. आता या ठिकाणी मुलाने काय केलेलं आहे? राग आल्यासारखं आपल्याला दिसतोय. मग राग येणे याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अँग्री फेस. काय म्हणतात? अँग्री फेस. मग पर्याय क्रमांक 1, 7चा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. दुसरा आहे अ हॅपी फेस, म्हणजे तो आनंदी आहे. तिसरा आहे ए सॅड फेस. सॅड म्हणजे नाराज आहे. आणि चौथा आहे फनी फेस. फनी म्हणजे आपण काय म्हणतो की अगदी विनोदी, त्या चेहऱ्याकडं बघितलं की आपल्याला हसायला येतंय असा चेहरा त्याने बनवलेला आहे. पण या ठिकाणी कसं आहे? तो ही इज अँग्री. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे? तर आता या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? तर आपल्याला ABCDच्या क्रमाने शब्द कोणते बरोबर लावलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावायची ते मी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये आहे स्टार्ट, नंतर आहे स्पीक, त्याच्यानंतर आहे सिंग आणि सगळ्यात शेवटी आहे स्टॉप. आता या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की चारही जे शब्द दिलेले आहेत या चारही शब्दांची सुरुवात एकाच अक्षराने झालेली आहे, एसने झालेली आहे. अशा वेळी आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा संदर्भ घ्यावा लागतो. आता स्टार्टमध्ये दुसरं अक्षर आहे टी, नंतर स्पीकमध्ये आहे पी, सिंगमध्ये आहे आय आणि स्टॉपमध्ये आहे टी. मग आता आपण जर पाहिलं तर टी, पी आणि आय यांच्यामध्ये पहिल्यांदा काय येतो? सिंग आय येतो, म्हणून सिंग हा शब्द पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर पी आणि टीमध्ये कोणता येतो? पी येतो, त्याच्यामुळं स्पीक हा शब्द नंतर येईल. आता स्टार्ट आणि स्टॉप या दोन शब्दांमध्ये दुसऱ्या क्रमांकाला दोन्ही वेळी टी आलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं? तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर बघायचं. तिसऱ्या क्रमांकाला स्टार्टमध्ये ए आहे आणि स्टॉपमध्ये पी आहे, स्टॉपमध्ये ओ आहे. मग ए अगोदर येतो का ओ अगोदर येतो? तर ए आधी येतो, त्याच्यामुळे थर्डला काय येईल? स्टार्ट आणि सगळ्यात शेवटी काय येईल? स्टॉप. तर याप्रमाणे करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, पण फर्स्ट ऑप्शनमध्ये ती दिलेली नाही, म्हणजे फर्स्ट ऑप्शन काय आहे? रॉंग आहे. आता सेकंड ऑप्शन बघा, मॅट, मॅन, मून आणि माऊस. आता या ठिकाणी देखील सर्व शब्दांची सुरुवात सारख्याच अक्षराने झालेली आहे, यमने झालेली आहे. मग आपण काय करणार? दुसऱ्या क्रमांकाची अक्षरे पहा. दुसऱ्या क्रमांकामध्ये मॅटमध्ये ए आहे आणि मॅनमध्ये सुद्धा ए आहे, म्हणजे आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर त्या ठिकाणी पाहावं लागेल. आता ए नंतर टी आलेला आहे आणि ए नंतर एन आलेला आहे, तर यन आणि टीमध्ये पहिल्यांदा काय येतो रे? यन येतो, त्याच्यामुळं मॅन हा शब्द पहिल्यांदा येईल, नंतर मॅट येईल. आता मून आणि माऊस हे दोन शब्द राहिले, तर मूनमध्ये 2 वेळा ओ आलेला आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची पण अक्षरं सारखी आलेली आहेत. मग तिसऱ्या क्रमांकाची पाहायची. मूनमध्ये तिसऱ्या क्रमांकाला ओ आहे
आणि माऊसमध्ये यू आहे. म्हणजे ओ अगोदर येतो का यू अगोदर येतो? तर ओ आधी येतो. त्याच्यामुळं मून हा शब्द अगोदर येईल आणि नंतर माऊस हा शब्द येणार आहे. अशी काय असेल? करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर असेल. पण दुसऱ्या पर्यायातही ती दिलेली नाही. म्हणजे दुसरा पर्याय देखील कसा आहे? चुकीचा आहे. तिसरा बघा, डॉल, नंतर आहे डॉग, नंतर आहे डॉक्टर आणि सगळ्यात शेवटी आहे डोर. आता या प्रत्येक शब्दाची सुरुवातीला डी आलेला आहे, म्हणजे दुसरं अक्षर बघावं लागेल. दुसरं अक्षर ओ आलेलं आहे सगळ्या ह्याच्यात, म्हणजे तिसरं अक्षर बघावं लागेल. आता डॉलमध्ये एल आलाय, डॉगमध्ये जी आला, डॉक्टरमध्ये सी आला आणि डोअरमध्ये ओ आला. तर या सगळ्यांच्यात पाहिलं तर आपल्याला समजून येतं की सी पहिल्यांदा येतो. म्हणजे पहिल्यांदा शब्द डॉक्टर येईल, त्याच्यानंतर काय येईल रे? डॉग येईल, नंतर येणारा शब्द डॉल असेल आणि सगळ्यात शेवटी डोर हा शब्द येईल. परंतु पर्याय क्रमांक 3मध्ये या प्रकारे दिलेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. चला आता पर्याय क्रमांक 4 पाहूयात. रॅबिट, त्याच्यानंतर दिलेला आहे रिबन, नेक्स्ट आहे रॉकेट आणि सगळ्यात शेवटी शब्द दिलेला आहे रोज. आता या शब्दांमध्ये बघा, प्रत्येक शब्दाची सुरुवात ही आर या अक्षराने झालेली आहे. मग आपण दुसऱ्या क्रमांकाची अक्षरे बघूयात. दुसऱ्या क्रमांकावर ए, आय, ओ आहेत. तर ए, आय आणि ओ मध्ये पाहिलं तर ए पहिल्यांदा येतो. मग रॅबिट हा शब्द पहिल्यांदा लिहिला, बरोबर आहे. नंतर आय येतो, म्हणून रिबन हा शब्द लिहिला, ते देखील बरोबर आहे. परंतु रॉकेट आणि रोजमध्ये बघूयात. पर्याय आता 2 अक्षरं सेम आहेत, पहिली 2 अक्षरं सेम आहेत. मग तिसऱ्या क्रमांकाची बघूया. सी आणि एस आहे. मग सी आणि एसमध्ये पहिल्यांदा काय येतो? सी येतो आणि नंतर यस येतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ही योग्य अल्फाबेटिकल ऑर्डर असेल. म्हणून 8व्याचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9, फाइंड द लेटर्स विच कम्प्लीट्स द फॉलोइंग वर्ड मीनिंगफुल. दिलेला शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी खालील पर्यायातून योग्य अक्षरे आपल्याला शोधायची आहेत. तर या ठिकाणी NO दिलेला आहे, नंतर बॉक्स दिलाय, परत EB दिलेला आहे, परत बॉक्स आहे आणि ओके दिलेला आहे. मग या ठिकाणी कोणते बसतील बरोबर? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 नोटबुक. नोटबुक हा शब्द या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसेल. NOTEBOOK नोटबुक. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. 10वा प्रश्न, सी द पिक्चर ऑफ द फॉलोइंग व्हेकल, फाइंड इट्स नेम फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्स. खालील वाहनाचे चित्र पहा, खालील पर्यायातून त्या वाहनाचे नाव शोधा. आता या ठिकाणी जे चित्र दिलेलं आहे ते कशाचं दिलेलं आहे? ट्रॅक्टरचं चित्र दिलेलं आहे. मग ट्रॅक्टरचं स्पेलिंग काय येईल? TRACTOR ट्रॅक्टर. पर्याय क्रमांक 3. 10चा पर्याय क्रमांक काय असेल? 3 असेल. पुढं 11वा प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा असलेला शब्द शोधून काढा. आता वेगळा असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. टायगर, हॉर्स, लायन अँड वुल्फ. या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत. 4ही शब्द कसे दिलेले आहेत रे? सगळे प्राण्यांचे नावं आहेत. पण या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स आणि डोमेस्टिक ॲनिमल्स असा प्राण्यांचा गट पडेल. लायन असेल, टायगर असेल, वुल्फ असेल, हे सगळे काय येतात रे? तर जंगली प्राणी येतात, वाईल्ड ॲनिमल्स येतात. परंतु हॉर्स हा काय आहे? डोमेस्टिक ॲनिमल आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असेल. 12वा प्रश्न, विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ ईच अदर. खालीलपैकी कोणत्या अक्षरांचा संच जुळणारा नाही. आता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. एन कॅपिटल अँड स्मॉल एन करेक्ट आहे. एम कॅपिटल अँड स्मॉल एम करेक्ट आहे. देन जी कॅपिटल पण स्मॉल जी न देता या ठिकाणी स्मॉल ए दिलेला आहे, त्यामुळे ते रॉंग आहे. आणि बी कॅपिटल अँड बी स्मॉल करेक्ट आहे. मग रॉंग इज ओनली सी. ओके, मग कोणता येईल? तर सी हा करेक्ट नाही. ओनली सी
मग काय येईल? ऑप्शन नंबर 3, 12व्याचा ऑप्शन नंबर 3, ओनली सी करेक्ट. 13वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड्स विथ द लेटर जी? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट जी या अक्षराने होतो? आता आपल्याला काय विचारले? जी या अक्षराने होतोय असं विचारले, बरोबर. मग कोणता होतोय? आता ऑरेंज अक्षराने विचारले. जर ध्वनीने विचारलं असतं तर उत्तर वेगळं आलं असतं, पण या ठिकाणी अक्षराने विचारलेले, त्याच्यामुळं काय येईल? पर्याय क्रमांक 3 स्विंग हे उत्तर असेल, कारण या ठिकाणी शेवटी कोणतं अक्षर आलेलं आहे? जी आलेलं आहे. मग 13 पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न, विच लेटर विल यू यूज इन द प्लेस ऑफ स्टार टू मेक 2 मीनिंगफुल वर्ड्स? 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता स्टार या जागी कोणते अक्षर वापराल? आता 2 अर्थपूर्ण शब्द करायचे, मग या ठिकाणी आपल्याला एकच अक्षर वापरायचे, तर कोणतं योग्य अक्षर येईल? ओ हे योग्य अक्षर येईल. DOOR डोर आणि DOG डॉग हे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. 15वा प्रश्न, व्हॉट्स द टाईम इन द क्लॉक? घड्याळात किती वाजले आहेत? तर याचा आर हँड 12 वर आहे, मिनिट हँड 6 वर आहे, मग एक्झॅक्टली 6 o'clock. 15व्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर 16वा प्रश्न, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 16 and 17. रीड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. खाली दिलेला उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. The 4 main directions are east, west, north and south. The direction in which the sun rises is the east. The direction in which the sun sets is the west. 16 number question बघा. In which direction the sun rises? सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर पर्यायात आपल्याला उत्तर लगेचच सापडेल, कारण उतार्यामध्ये 2-3च ओळी आहेत, त्याच्यामुळे तिथं उत्तर शोधायला काहीही अडचण येणार नाही. डायरेक्ट उत्तर आपल्याला सापडेल की डायरेक्शन इन विच द सन रायझेस इज द ईस्ट. मग सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर ईस्ट. 16व्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. 17 मेन डायरेक्शन्स आर डॅश डॅश. मुख्य दिशा टिंबटिंब आहेत. सो द 4 मेन डायरेक्शन्स, देर आर 4 मेन डायरेक्शन्स. आन्सर इज 3, 4. 17व्याचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. 18वा प्रश्न, चूज द एक्सप्रेशन ऑफ स्माइली फेस फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालील पर्यायातून स्माइली फेस असणारा पर्याय शोधा. तर स्माइली फेस आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतोय? 4th मध्ये आपल्याला स्माइली फेस दिसत आहे, त्याच्यामुळे 18व्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य असेल. 19 विच ऑफ द फॉलोइंग न्यूज हेडलाईन इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. खालीलपैकी पर्यावरणाशी संबंधित बातमी शीर्षक कोणते? आता पर्यावरणाशी संबंधित आपल्याला शोधायचे आहे. मग ट्री प्लांटेशन डन इन आदर्श स्कूल, इंडिया वॉन द सेमीफायनल ऑफ ICC वर्ल्ड कप, राजेश गॉट द फर्स्ट प्राइज इन MTSC अँड सिटी पोलीस लॉन्च द हेल्पलाईन. मग या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी संबंधित आहे. मग उत्तर काय येईल? ट्री प्लांटेशन डन इन आदर्श स्कूल. 19 पर्याय क्रमांक 1. 20 कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खालील घोषवाक्य आपल्याला पूर्ण करायचे. स्लो अँड स्टेडी डॅश डॅश द रेस. मग काय येईल? स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आपण हे पाहिलेलं आहे, कासवदादा आणि ससादादाची गोष्ट पाहिलेली आहे. ससादादा खूप पळत असतो, पण शेवटी कोण जिंकतं? तर कासवदादा आपल्याला जिंकलेला दिसतो, बरोबर. व स्लो अँड स्टेडी आपल्यात काय आहे? हळू गेलात तरी चालेल, पण तुमच्यात सातत्य पाहिजे. सातत्य असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता, रेस जिंकू शकता. म्हणून स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पर्याय क्रमांक 4. 21 विच पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड 2 times इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह 2 वेळा वापरले आहे? रश्मी, पूनम, गौतमी आणि पल्लवी आर दी बेस्ट फ्रेंड्स. आता याच्यामध्ये बघा, कॉमा किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल.
आता कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम. कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम आहे. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम आहे. ॲपोस्ट्रॉफी आपण कधी देतो? ॲपोस्ट्रॉफी जेव्हा आपल्याला एखादं पोझिशन दाखवायचं आहे, एखादी वस्तू कोणाच्या तरी मालकीची आहे हे दाखवायचं असेल, ते दाखवताना आपण ॲपोस्ट्रॉफी यूज करत असतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी कोणते विरामचिन्ह 2 वेळा वापरले आहे? तर कॉमा हे विरामचिन्ह 2 वेळा वापरले आहे. पर्याय क्रमांक 3. 22वा प्रश्न. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स? खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल? वेअर इज युअर ब्रदर? आता या ठिकाणी वेअर हा क्वेश्चन वर्ड यूज केलेला आहे. हा काय आहे? प्रश्नार्थक शब्द वापरलेला आहे. मग हा प्रश्न आहे. वेअर इज युअर ब्रदर? तुझा भाऊ कुठे आहे? बरोबर. मग या ठिकाणी शेवटी कोणतं विरामचिन्ह येणार? तर प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क हे विरामचिन्ह येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करा. आयुष सेज मे आय कम इन टीचर? टीचर सेज. आता जर तुम्ही टीचरला विचारलं मी आत येऊ का? तर टीचर काय म्हणतात? येस कम इन. बरोबर. मग काय येईल आन्सर? फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. येस कम इन. 24. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रेपोजिशन. पुढील वाक्यातील योग्य शब्दयोगी अव्ययाचा पर्याय निवडा. द बुक इज ऑन द टेबल. आता प्रेपोजिशन काय दाखवून देतं? एखादी वस्तू कोणत्या ठिकाणी आहे, कुठं ठेवलेली आहे, बरोबर. त्याची जागा आपल्याला काय करते? प्रेपोजिशन दाखवून देत असतं. मग कोणत्या शब्दावरून समजते रे आपल्याला? ऑन म्हणजे कुठं आहे? वरती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. 25वा प्रश्न. फाइंड द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. संक्षिप्त रूपाची अयोग्य जोडी शोधा. आयड, आय शुड, शीज, शी विल, डिडंट, डिड नॉट अँड लेट्स, लेटस. मग याच्यामध्ये चुकीची कोणती आहे? शीज. तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं? शी इज पाहिजे होतं. पण काय दिलेलं आहे? शी विल दिलेलं आहे. म्हणून 25व्याचा पर्याय क्रमांक बी. ओनली बी काय येईल? करेक्ट येईल. ऑप्शन नंबर 2. तर याप्रमाणे आपण इंग्रजीचा प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे. जर याच्यामध्ये काही डाऊट्स राहिलेले असतील, एखादा प्रश्न समजलेला नसेल तर पुन्हा एकदा विचाराल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे. थँक्यू.